नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कशा सगळे बरे ना? आज म्हणजे 23 तारखेला ना हनुमान जयंती आहे. त्यामुळे मी तुमच्यासाठी हनुमान जयंतीसाठी उपाय आणलेले आहेत आणि आराधना आणली. कोणती? हनुमानजींचा हम हनुमते नमा, ओम हम हनुमते नमा या मंत्राचा तुम्ही 108 वेळा तुम्हाला मंत्र जाप स्मरण करायचे. 11 माळी, 21 माळी, 51 माळी, 108 जसं तुम्हाला जमतं आहे तसं त्याप्रमाणे. पण मी तर बोलते कदा जमलं तुम्हाला तर ॲटलिस्ट 1 माळ तरी करा, ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्ही हनुमान चालीसाचं पठण करू शकता, हे लक्षात ठेवा. हनुमान चालीसाचं पण तुम्ही पठण केलात, आपल्या घरामधले जे काही कुणाला भीती वाटत असेल, कोणाचं काम होत नसेल, कुणाला बाहेर बाधा असेल, मुलं घाबरत असतील, घरामध्ये नकारात्मक गोष्टी असतील, कोणी जादूटोणा, बाहेरील बाधा जे काही आहेत, घरामध्ये आर्थिक परिस्थिती असेल, तर ह्या ज्या पठणाने, या हनुमानजींच्या जे काही पठण तुम्हाला मी सांगते, पाठ सांगते, तुम्हाला हनुमान चालीसा सांगते, मंत्र होते, या सगळ्या गोष्टीमुळे आपल्या जीवनातील सगळ्या दुःख दूर होतात आणि आपला मेन म्हणजे शत्रू बाधेपासून आपल्याला मुक्तता मिळते, हे लक्षात ठेवा. हनुमानजींची सेवा खूप कडक आहे, पण आपण करू शकतो, असं नाही की नाही. फक्त एवढंच की बाहेरचं सुतक सोयर असेल तर आपण त्या गोष्टी करायच्या नाही. ते पाठ करताना मॉर्निंगला डोक्यावरून केस धुवून मग तुम्ही पूजा करायला बसायचे. संध्याकाळी पण तुम्हाला पठण करायचं असेल हनुमानजींचं तर तुम्हाला आंघोळ करून तुम्हाला पठण करावं लागेल, हे लक्षात ठेवा. आणि त्या दिवशी ब्रह्मचर्य पाळा तर खूप बेस्ट आहे, कारण हनुमानजी ब्रह्मचारी आहेत, त्यामुळे ते तुम्ही करा. आणि त्यानंतर काय कराल तर हनुमानजींच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला बुंदीचे लाडू अर्पण करायचे आहेत. हनुमान जयंतीला त्यांना खूप प्रिय आहेत, त्यामुळे त्यांना त्या दिवशी खुश करायचं आहे. त्यानंतर आपल्याला चमेलीचं तेल आणि सिंदूर, एक छोटी डब्बी सिंदूरची तुम्ही हनुमानजींच्या मंदिरामध्ये दान करू शकता, भेट करू शकता. भटजी असेल तर काय ती 50-100 रुपये भटजीला दान करा त्या दिवशी. आणि त्यांना सांगा की जर जमलं तर तुमच्या हाताने त्यांना शृंगार करा हनुमानजीचा. नाही जमलं तर त्यांना सांगा की मी दक्षिणा घ्या आणि माझं हे चमेलीचं तेल आणि सिंदूर त्यांना लावा. येताना हनुमानजींचं पायाजवळचं सिंदूर थोडं तुम्ही घेऊन या, हे लक्षात ठेवा. ते सिंदूर जर तुम्हाला तिथल्या तिथं लावून मिळालं तर बेस्ट आहे. नाही लावून मिळालं तर तुमच्या हाताने हनुमानजींच्या पायाला तेल लावा आणि सिंदूर अर्पण करा पायावर, तरीही चालेल, ठीक आहे. ह्या गोष्टी करा न विसरता. हनुमानजींचं ओम हम हनुमते मंत्र फक्त हनुमान जयंतीलाच नाही तर तुम्ही डेलीही वाचू शकता, कारण सगळ्यात पॉवरफुल मंत्र आहे तो. त्यामुळे तो मंत्र वाचायला विसरू नका. आणि रोज रात्री आणि रोज सकाळी उठल्यावर हनुमान चालीसा आठवणीने लावा घरामध्ये. त्याच्यामुळे घरातील किती कोणाची वाईट नजर असू दे, किती कोणी काळं जादू करू दे, टोणा करू दे, त्याचा काडी मात्र फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. आपण कोणाचं वाईट करत नाही, मग आपलंही वाईट होणार नाही. त्यामुळे पठण करताना हनुमानजींना आवाहन करायचं, त्यांना सांगणं करायचं, तुम्ही पठण करत आहे, मला अशी व्यक्ती त्रास देते, मला शत्रुबाधेपासून लांब ठेवा. मी कोणाला त्रास देत नाही आहे आणि मला कोणी त्रास देत असेल त्याला तुम्ही बघा, तुम्ही आहात, तुम्ही बघा, तुम्ही त्याला शिक्षा द्या, मी शिक्षा देणारी कोण. त्यामुळे जे काय आहे ते प्रभू हनुमानजींच्या अंगावर टाकून द्या आणि फक्त त्यांची सेवा करा. बघा तुम्हाला खूप फरक पडेल. त्याचबरोबर आपल्या स्वामींचं स्थावन, स्वामींचं जपमाळ, नामस्मरण, तुम्ही नित्यसेवेमध्ये अध्याय वाचताय तर 3 अध्याय वाचायला मिळालं नाही तर ॲटलिस्ट 1 अध्याय तरी न विसरता न चुकता वाचायचा आहे. त्यानंतर तारक मंत्र एंडला कळलं. या गोष्टींनी आपली नित्यसेवा चालू ठेवा हनुमान जयंतीपर्यंत, आणि हनुमान जयंतीनंतरही हनुमानजींची सेवा चालू ठेवा. आपल्या नित्यसेवा झाल्यानंतर हनुमानजींचे 1 माळ किंवा नाहीच 1 माळ तुम्हाला त्या दिवशी नाही जमले तर ॲटलिस्ट 11 वेळा तरी ओम हम हनुमते नमा या मंत्राचं उच्चारण करा.
श्री स्वामी समर्थ. माझी जर माहिती आवडली असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायच्या बाजूला जे घंटीचं आयकन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण अशीच तुम्हाला नवीन नवीन माहिती मिळेल माझ्या व्हिडिओमधून. त्यामुळे माझा चॅनल सबस्क्राईब करून माझे व्हिडिओज बघायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.